ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी मार्गाचं नामांतर यमलोक मार्ग करण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे। गेल्या 16 महिन्यात या मार्गावरील अपघातात 27 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी वीर चिमाजी अप्पा यांचं नाव या रस्त्याला देणं म्हणजे त्यांच्या शौर्याचा अवमान करण्याचं म्हटलं आहे। मेट्रोची कामं, अरुंद रस्ते, खड्डे, अवजड वाहनांची वर्दळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची टीका त्यांनी केली। वीर चिमाजी अप्पा यांनी ठाणे वसई परिसर पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला होता। अशा महान सेनापतीचं नाव मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला देण्याऐवजी नागरिकांच्या समस्यांवर उपाय करावेत अशी मागणी त्यांनी केली। घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये। त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला। पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग। चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना तर त्यांना 4 तास लागते रस्ते घोड्यावर जायला, आणि घोड्याचाच मार्ग आहे। अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय। ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन। असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय, आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो अशी माझी भावना आहे। आणि याचं नाव आता चिमाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया। पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड, आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे। जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोहोचेल की नाही हा संभ्रमच असतो।